गाईज मी आर्यन शिंदे क्राफ्ट अँड कोड्स या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आज हा माझा पहिला यूट्यूबचा व्हिडिओ आहे. ह्या चॅनलवरचा पहिला यूट्यूबचा व्हिडिओ आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर वेळ न घालवता आपण हा पहिला व्हिडिओ स्टार्ट करूया. खरं तर मी ही जावाची नवीन सिरीज चालू करत आहे. म्हणजे जी आपली पहिली सिरीज असणार आहे त्यात जावा रिलेटेड अनेक व्हिडिओज येतील. तेही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. वेगवेगळे अ, वेगवेगळे व्हिडिओ आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी, तुमच्या सर्वांसाठी. तर वेळ न घालवता आपण या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आज इंट्रोडक्शन टू आपला पहिला लेक्चर आहे की इंट्रोडक्शन टू जावा. तर जावा ही पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी 1995 मध्ये क्रिएट केलेली आहे. जावाची जर हिस्ट्री बघायला गेला तुम्ही तर जावा ही आधी म्हणजेच सन मायक्रोसॉफ्टने तयार केली होती आणि ती परत ओरॅकलनं ओन केली. म्हणजे ओरॅकलनं विकत घेतली. आता ती ओरॅकलची प्रॉपर्टी आहे खरं तर. आणि जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसे की पायथॉन आहे, सी प्लस प्लस आहे, सी आहे, सी लँग्वेज आहे. तशीच जावा लँग्वेज आहे. जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलपरसाठी क्रिएट केलेली आहे. म्हणजेच जावा इज अ programming language that allows developers to write programs and run them on any device that supports Java. म्हणजे जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती डेव्हलपरला एकदाच प्रोग्राम राईट करायला लावते आणि ती ते प्रोग्राम मल्टिपल डिव्हाइसवर रन करण्याची त्याला आवश्यकता नाही. म्हणजेच ती मल्टिपल डिव्हाइसेसवर ते रन केली जाऊ शकते. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की ती ओरेकलची प्रॉपर्टी आहे. म्हणजेच इट इज ओन्ड बाय ओरेकल अँड मोर दॅन 3 बिलियन डिव्हाइसेस रन्स ऑन जावा. म्हणजे 3 बिलियन पेक्षा जास्त डिव्हाइसेस ह्या जावावर रन होतात. त्याचे कारण म्हणजे इट इज युज्ड फॉर मोबाईल ॲप्लिकेशन्स, डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स, वेब ॲप्लिकेशन, वेब सर्व्हर्स अँड ॲप्लिकेशन्स, गेम्स अँड मेनी मोर पर्पजेस. जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजेच स्पेसिफिकली Android ॲप्स डेव्हलप करण्यासाठी वापरली जाते. Androidमध्ये वापरली जाते खरं तर. आणि म्हणायला गेलं तर डेस्कटॉप ॲप्लिकेशनमध्ये, वेब ॲप्लिकेशनमध्ये आणि वेब सर्व्हर्स आणि ॲप्लिकेशनमध्ये वापरली जाते. गेम्स आपण बघतोय आजकालच्या काळात खूप सारे गेम्स आहेत. ते पण जावावर क्रिएट केलेले आहेत. जावावर त्या अवलंबून आहेत. Why we use Java? Java is a portable and platform independent. Java ही पोर्टेबल आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आहे. पोर्टेबल म्हणजे ती कुठेही वापरू शकतो आपण. ती कुठेही आपल्या कुठल्याही मशीनवर ती रन होऊ शकते. आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे डिफरंट मशीन्स असतात. म्हणजे डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे लिनक्स असो, मॅक असो, विंडोज असो. या तिन्ही आणि अजून कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर त्या ऑपरेटिंग सिस्टमवर जावा ही रन केली जाऊ शकते. त्यामुळे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. म्हणजे ज्या डिव्हाइस सपोर्ट करतात JVM ला, ज्या डिव्हाइसवर JVM आहे त्या डिव्हाइसवर जावा ही रन करू शकतो आपण. इट इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा ही मोस्ट पॉवरफुल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि जावाला करंट जॉब मार्केटमध्ये लार्ज डिमांड. जावा ही इझी टू लर्न आणि अंडरस्टँड आहे. तर ही खरं तर त्याची हिस्ट्री आणि वाय वी यूज म्हणजे आपण जावा का वापरतो हे आहे. मेन पार्टकडे आपण वळूया की जावा ही कशी इंटरनली रन होते आणि कशी. पहिला मुद्दा म्हणजे आपण डेव्हलपर आहे. म्हणजे मी असो, तुम्ही असा. तुम्ही काय करणार? तुम्ही ही फाईल राईट करणार. राईट केल्यानंतर तुम्ही ती फाईल हॅलो वर्ल्ड जावा किंवा अदर क्लास नेम असेल त्या नावाने तुम्ही सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर ती कंपाईल होणार जावा कंपायलरने.
आणि जावा जावा कंपाईल केल्यानंतर ते बाईट कोड जनरेट करणार आणि ते बाईट कोड hello world डॉट क्लास या फाईलने सेव्ह होणार म्हणजे तुमच्या क्लासचं नाव डॉट क्लास आणि ते एक्झिक्यूट JVM करणार ऑन ऑपरेटिंग सिस्टम. आता मेन पार्ट म्हणजे JVM जावा कंपायलर जे जी जावा फाईल कंपाईल करतो ते बाईट कोडमध्ये येते. हा बाईट कोड फक्त मशीनला अंडरस्टँड होतो. म्हणजे तुम्ही जर एखादं टास्क दिलं टास्क तुम्ही जर समजा Chromeवर नवीन टॅब ओपन करत असाल, हे तुमचा टास्क आहे, तर ते टास्क तुम्ही डायरेक्ट कॉम्प्युटर असो किंवा ऑपरेटिंग सिस्टम असो, ते डायरेक्ट तुम्ही परफॉर्म करू शकत नाही. त्यामुळे कॉम्प्युटर काय करतं, अ, मग प्रोग्रॅमर काय करतात, ते ह्यावर कोड लिहितात. मग कोड लिहिल्यानंतर तो कोड बाईटमध्ये कन्व्हर्ट होतो आणि हा बाईट कोड रन केला जातो JVM थ्रू. हा JVM थ्रू रन केलेला कोड तो ऑपरेटिंग सिस्टमला अंडरस्टँड होतो आणि ते टास्क परफॉर्म होतं. त्यामुळे हा बाईट कोड मशीन मशीन वापरते आणि ही hello world डॉट क्लास नावाची फाईल आहे ना, ती कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमवर आपण रन करू शकतो. जिथे JVM इन्स्टॉल आहे तिथे. आता मी तुम्हाला सांगतो की जावा कसं इन्स्टॉल करायचं ते सांगतो तुम्हाला. तर आपण जावा डाउनलोड तर इथे आपण जावा डाउनलोड्स ओरॅकल इंडिया ह्यावर क्लिक करणार आहोत. परत हे लेटेस्ट व्हर्जन आता लेटेस्ट जावानं त्यांचं 25 व्हर्जन रिलीज केलं आहे. ते लाँग टर्म सपोर्ट लेटेस्ट आहे लाँग टर्म सपोर्ट आणि प्रिव्हियसचं आहे ते JDK 21 आहे ते आपण खरंच वापरणार आहोत. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जे JDK 25 डाउनलोड करू शकता. लिनक्ससाठी हे मेथड्स आहेत. macOS साठी ह्या मेथड आहेत आणि विंडोजसाठी ह्या आहे. तर आपण JDK 21 इन्स्टॉल करणार आहोत. आपला विंडोज आहे. तर आपण हे ही EXE फाईल वापरणार आहोत, नाहीतर झिप फाईल डाउनलोड करणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर या दोन्हीपैकी एक डाउनलोड करू शकता. मी आता डाउनलोड केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. तर माझ्याकडं JDK 21 ची झिप फाईल डाउनलोड आहे. ती मी झिप फाईल डाउनलोड केलेली आहे. ती मी एक्स्ट्रॅक्ट केली मी या सी ड्राईव्हमध्ये प्रोग्राम फाईल्समध्ये हा जावा नावाचा नवीन फोल्डर क्रिएट करून इथे जावा सिलेक्ट फोल्डर करून इथे एक्सट्रॅक्ट केलेली आहे. तुम्ही पण या प्रकारे तुम्ही एक्सट्रॅक्ट करू शकता. आता तुम्हाला सी ड्राईव्ह मध्ये ओपन करून दाखवतो. हा हे जावा मध्ये मी 21 व्हर्जन हे इन्स्टॉल केलेलं आहे आणि आता हाऊ टू सेट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पाथ आता ते तुम्हाला दाखवतो कारण की त्या पाथ शिवाय आपण अ, आपल्या जावा हे पूर्णपणे इन्स्टॉल होऊ शकत नाही. तर आपण सर्वप्रथम तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवतो. आपण सी ड्राईव्ह मध्ये जायचं, त्यानंतर प्रोग्राम फाइल्स मध्ये, नंतर जावा मध्ये, नंतर कुठलं आपलं व्हर्जन आहे तिथं मी आता 21 वापरणार आहे. परत बिन मध्ये जाऊन हा पाथ कॉपी करून परत इथे सर्च बार वर येऊन एडिट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स फॉर युअर अकाउंट हे ओपन करून इथे टाकतो. हा पाथ वर क्लिक करायचं, हा एडिट करायचा आणि ते न्यू म्हणून कंट्रोल व्ही दाबून
पेस्ट करायचं आणि ओके करून सेव्ह करायचं आणि ओके करून अजून ओके करून सेव्ह करायचं. आता आपण आता अजून तुम्हाला व्ही-एस कोड कसा इन्स्टॉल करायचा तेही दाखवतो. व्ही-एस कोड व्ही-एस कोड डाउनलोड डाउनलोड व्हिज्युअल कोड. व्ही-एस कोड हा ओपन सोर्स आहे. तो Microsoftनं डेव्हलप केलेला आहे. हा खरं तर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे. तो आपण कोड राईट करण्यासाठी रन करण्यासाठी आपण वापरतो. तर इथं व्ही-एस कोडचं हे वेबसाईट उघडलेली आहे. तर विंडोज, लिनक्स किंवा मॅक या तिन्हीपैकी तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमचं कुठलं ऑपरेटिंग सिस्टम आहे त्या प्रकारे. तर आपण डाउनलोड केलेलं आहे. आपल्या ह्याच्यावर आहे व्ही-एस कोड आहे. तर आपण आता आपलं तुम्ही जर जावा डाउनलोड केलंच असेल तर आपण चेक करून घेऊया की जावा डाउनलोड आहे का. cmd कमांड प्रॉम्प्ट ओपन करून आपण जावा डॅश डॅश वर्जन ही कमांड वापरणार आहोत. या कमांडने आपण चेक करू शकतो की की जावा डाउनलोड आहे का नाही. तर आपण आपलं जावा डाउनलोड आहे. माझ्या सिस्टममध्ये जावा 21 हा डाउनलोड आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्ही ही कमांड वापरली तर तुमच्या सिस्टममध्ये जावा डाउनलोड आहे का नाही. तर आपलं हाचा व्हिडिओ संपलेला आहे.